परभणी येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाची प्रतिकृती विटंबना प्रकरणी आज दुपारी 12 पर्यंत बंदचे आवाहन करण्यात आले होते। आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी राहुरीतील शनी चौकात निषेध सभा घेतली व बाजारपेठेतून जात असताना काही व्यापाऱ्यांची दुकानं उघडी दिसली असता काही तरुणांनी दुकान व्यावसायिकांना मारहाण केली। असा संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी पुन्हा दुकान बंद करत या घटनेबाबत संताप व्यक्त केला। वेळीच आरपीआयचे तालुका अध्यक्ष विलास साळवे यांनी बाजारपेठ येऊन संबंधित व्यावसायिकांना दुकाने उघडण्याची विनंती केल्याने या प्रकरणावर पडदा पडला। याबाबत सविस्तर वृत्त असे की परभणी येथे झालेल्या घटनेप्रकरणी राहुरीत आज बुधवार दिनांक 18 डिसेंबर रोजी बंद पुकारण्यात आला होता। व्यापारी वर्गाने दुपारी 12 वाजेपर्यंत सोशल मीडियावर बंद ठेवण्याचे सर्वांना आवाहन केले होते। या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी व बहुजन चळवळीतील लोकांनी शनी चौकात या घटनेची निषेध सभा आयोजित केली होती। सभा संपल्यानंतर शहरातील बाजारपेठेतून तरुण जात असताना काही व्यापाऱ्यांचे दुकान उघडे दिसले असता या व्यापाऱ्यांना उत्साही तरुणांनी मारहाण करत किरकोळ दुकानाचे नुकसान केले। सदर घटनेबाबत व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला। तात्काळ व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली व शहरातील नवी पेठेत सर्व व्यापारी दुपारपर्यंत एकत्र आले होते। तर यावेळी आरपीआयचे अध्यक्ष विलास साळवे यांनी तरुणांना केलेल्या कृत्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो असे सांगत शहरातील सर्व व्यापाऱ्यांना दुकान उघडण्यासाठी विनंती केली। 12 वाजण्याची वेळ असताना दुपारी 2 पर्यंत व्यापाऱ्यांनी दुकानं उघडली नव्हती तर व्यापाऱ्याला मारहाण झाल्याची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली असता सर्व व्यापारी वर्ग जमा झाले होते। व्यापारी याबाबत काय निर्णय घेणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे तर काहींनी शांततेचे आवाहन केले आहे। सर्व मंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर।